तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर होऊ नये यासाठी राजकीय पक्ष अडचणी निर्माण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. भारतासह इतर सर्व देशांनी इराणकडून तेल आयात करणं थांबवावं, अन्यथा त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा इशारा. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. दुपारनंतर निकाल अपेक्षित. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी, मुख्यमंत्र्यांचं बँक अधिकाऱ्यांना आवाहन. पीक कर्ज वाटपात हयगय केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या 6 शाखांविरुद्ध गुन्हे दाखल. राज्यात पाव किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिल्याची पर्यावरण मंत्र्यांची घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचा केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांचा निर्णय. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता जर्मनी बाद फेरीतच गारद. स्वीडनची मेक्सिकोवर, ब्राझीलची सर्बियावर मात. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर, आजही राज्यभर मुसळधार वृष्टीचा अंदाज. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर होऊ नये यासाठी राजकीय पक्ष अडचणी निर्माण करत असल्याचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या संत कबीरदास यांच्या 500व्या पुण्यतिथीनिमित्त मघर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या सभेच्या आधी पंतप्रधान मोदी यांनी संत कबीर यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन पुष्पार्पण केलं. तसंच संत कबीरदास अकादमीचा शिलान्यास त्यांच्या हस्ते करण्यात आला. या अकादमीमध्ये संत कबीर यांच्या साहित्याचं प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसंच अकादमीमध्ये कबीर यांची भजनं, गीतं, संगीत, नृत्य शिकवण्यात येणार आहे. कबीर साहित्यावर अभ्यास करण्याची सुविधा अकादमीमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातल्या दुर्गम डोंगराळ प्रदेशातल्या लोकसाहित्याचं, लोककलांचं जतन आणि संवर्धन करण्याचं कार्य या कबीर अकादमीमध्ये करण्यात येणार आहे. या देशातल्या संत मंडळींनी राष्ट्राची चेतना जागृतीचं कार्य केलं. देशावर कोणतंही संकट आलं त्यावेळी या संतांनीच आपल्या साहित्यातून मार्ग दाखवला. त्यामध्ये कबीर अग्रस्थानी होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सत्याचा शोध घेण्यासाठी घालवलं आणि त्या काळी लोकांच्या दृष्टीनं अपवित्र असलेल्या मघर या स्थानी चिरविश्रांती घेतली, अशी ही माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचंही भाषण झालं. जम्मू काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेला आजपासून कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात होत आहे. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून ही यात्रा आज सकाळी सुरू होणार होती. मात्र खराब हवामानामुळे यात्रा सुरू व्हायला उशीर होत आहे. या भागात पावसामुळे मार्ग निसरडा झाला आहे. 2 महिने चालणाऱ्या यात्रेची सुरुवात आज पारंपरिक पहिल्या पूजेनं होईल. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष राज्यपाल NN व्होरा पहिल्या पूजेत सहभागी होतील. यात्रेसाठी 2 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. यात्रेची सांगता 26 ऑगस्टला होईल. भारत आणि इतर सर्व देशांनी 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात करणं थांबवावं, अन्यथा त्यांच्यावर निर्बंध घातले जातील असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. निर्बंधातून कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. इराक आणि सौदी अरेबियानंतर भारताला तेल पुरवठा करणारा इराण हा तिसरा मोठा देश असून एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या काळात इराणनं भारताला 18.4 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला होता. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर जगातलं सर्वात उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातल्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
राष्ट्रपती भवनात काल या 5 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या विद्यार्थ्यांचे एव्हरेस्ट सफरीतले विविध किस्से राष्ट्रपतींनी जाणून घेतले. चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि चंद्रपूर प्रशासनाच्या वतीनं मिशन शौर्य या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेच्या 50 विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवड केली होती. पुढे वेगवेगळ्या चाचण्यांनंतर अंतिम फेरीत 10 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यातल्या 5 विद्यार्थ्यांची फायनल निवड झाली. त्यातल्या 5 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टची खडतर मोहीम पूर्ण केली. त्यांच्या या धाडसाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात देखील घेतली. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक विभाग शिक्षक या 4 मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. दुपारनंतर निकाल अपेक्षित आहे. या 4ही मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेडगे, बाळासाहेब म्हात्रे आणि प्रशांत रेड्डीज यांच्यासह 10 उमेदवारांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर कपिल पाटील यांनी आघाडी घेतल्याचं समजतं. तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विलास पोतनीस यांच्यासमोर भाजपाचे अमित मेहता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेकापचे राजेंद्र कोरडे, दीपक पवार यांचं आव्हान आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे संजय मोरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यात चुरस आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दरहाडे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संदीप बेडसे यांच्यासह 16 उमेदवारांमध्ये लढत असून आजच्या निकालानंतर विधान परिषदेतलं सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ बदलू शकतं. सांगली, मिरज, कुपवाडा आणि जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि वसई विरार शहर महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक 97च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 1 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज 4 ते 11 जुलै या काळात स्वीकारण्यात येतील. 12 जुलैला अर्जाची छाननी होईल. 17 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतमोजणी 3 ऑगस्टला होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याचं भान ठेवून बँकांनी काम करावं. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत काल झालेल्या विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना बी बियाणं, खतं घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप वेळेत झालं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत पीक कर्ज देण्यासंदर्भात जो निर्णय झाला आहे त्याचं पालन सर्वच बँकांनी करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात हल्ले केल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकांच्या कळंब आणि वाशी तालुक्यांमधल्या 6 शाखांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या 4 आणि महाराष्ट्र बँकेच्या 2 शाखांचा समावेश आहे. पीक कर्ज वाटपाच्या निर्धारित उद्दिष्टांच्या 1% कमी कर्ज वाटप झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी केलेल्या घोटाळा प्रकरणी सरदेसाई यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर मराठे यांची मुक्तता केली. रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून डीएसके यांच्या अनधिकृत कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मराठे यांच्यासह बँकेच्या 6 अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. पोलिसांनी रिझर्व्ह बँकेला न कळवताही कारवाई केल्यामुळे मराठे यांना जामीन मिळावा असा दावा त्यांच्या वकिलानं केला होता. राज्यात पाव किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल केली. यासंबंधीचं परिपत्रक लवकरच काढता येईल असं त्यांनी सांगितलं. मात्र किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांना प्लॅस्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उत्पादकांनी फेरप्रक्रिया आणि प्लॅस्टिक जमा करण्यासाठी केंद्र उभारणं बंधनकारक आहे असं ते म्हणाले. 23 जूनपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीला व्यापारी आणि प्लास्टिक उत्पादकांनी विरोध केला होता.
रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ कार्लेखिंड इथं आज सकाळी 9:15 वाजता झालेल्या अपघातात 50 जण जखमी झाले. शिवशाही बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. जखमींमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे. किरकोळ जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. एका जखमी व्यक्तीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशात सर्वांना स्वच्छ आणि परवडणाऱ्या इंधनाचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकार कार्य करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत दिली. महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांची निवड स्वच्छ पर्यावरणस्नेह इंधन पुरवण्यासाठी केली आहे. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी 9व्या फेरीचे लिलाव आज प्रधान यांच्या उपस्थितीत झाले. या लिलावामुळे राज्याच्या 50% क्षेत्रातल्या 65% लोकांना स्वच्छ ऊर्जा पुरवली जाणार आहे. या इंधनामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होणार आहे. त्याचबरोबर गॅसवर आधारित उद्योगधंद्यांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत, असंही धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरमधले ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभागी झालेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. यातला एक जण लष्कर-ए-तैयबाचा फरारी दहशतवादी पाकिस्तान नागरिक नवीद जट्ट आहे. तसंच आणखी 2 स्थानिकांचा यात सहभाग आहे, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पाकिस्तानात राहणाऱ्या एका ब्लॉगरचा या हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या 3 वर्षात मुंबई पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातली अभिनव आणि उत्तम यंत्रणा तयार केली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेल्या या यंत्रणेच्या वापरातून पोलीस दलानं आपली कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवावी. त्याचबरोबर विविध परिस्थितीत काम करताना पोलिसांनी स्वतःमधली संवेदनशीलता जागरूक ठेवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलीस दलाच्या वतीनं डायल 100 या अत्याधुनिक यंत्रणेचं तसंच विविध उपक्रमांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलीस माहिती यंत्रणा, एम-पासपोर्ट, संवाद ॲप्स, ट्विटर हँडल, मोबाईल सर्व्हेलन्स, वाहनं आणि इतर उपक्रमांचं लोकार्पण यावेळी झालं. तसंच पोलीस दीदी आणि मुंबई पोलीस फाउंडेशनच्या लोगोचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. न्यूयॉर्कनंतर पोलीस फाउंडेशन तयार करणारं मुंबई पोलीस दल हे पहिलंच पोलीस दल आहे. या माध्यमातून पोलिसांना अनेक नवनवीन उपक्रम सुविधा देण्यात येणार आहेत. अस्मितादर्श चळवळीचे जनक प्रसिद्ध लेखक दिवंगत डॉक्टर गंगाधर पानतावणे यांना शासनानं जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार काल औरंगाबाद इथं पानतावणे यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते डॉ. पानतावणे यांच्या कन्या नंदिता आणि निवेदिता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. पानतावणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्म पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते आणि त्यानंतर 27 मार्चला त्यांचं निधन झालं. दरम्यान पानतावणे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज त्यांच्या जन्मदिनी औरंगाबाद इथं अस्मितादर्श अर्धशतकपूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केंद्रीय वाणिज्य व्यापार मंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यात राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रभू यांनी सिन्हा यांना पत्र लिहिलं होतं. जिल्ह्यातल्या 368 ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँडद्वारे जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकेल. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या 365 ग्रामपंचायतींमध्येही आधुनिक ब्रॉडबँड सुविधा पुरवण्यात येईल, अशी माहिती सिन्हा यांनी दिली आहे. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वित्तमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम चालवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉलच्या खरेदीलाही मान्यता दिली. तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना पुरवठा केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या भिन्न प्रकारच्या किमतीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
ओदिशातल्या चंडीखोल आणि कर्नाटकातल्या पडूर इथं 6.5 मिलियन मेट्रिक टन क्षमतेच्या तेलविहिरी उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या दोन्ही तेलविहिरींच्या नियंत्रणासाठी एकीकृत नियंत्रण प्रणालीची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाऐवजी आता उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला बाद फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. दक्षिण कोरियानं जर्मनीला 2-0 असं हरवून एकच खळबळ उडवून दिली. 4 वेळा विजेतेपद पटकावलेला जर्मनी संघ 1938 नंतर पहिल्यांदाच स्पर्धेतून बाद फेरीतच बाहेर पडला आहे. फ गटातून स्वीडन आणि मेक्सिको यांना उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. काल झालेल्या सामन्यात स्वीडननं मेक्सिकोला 3-0 असं नमवलं, तर या विजयामुळे स्वीडननं 3 गुणांची कमाई करत एकूण गुणसंख्या 6 वर नेली आणि एकूणच गोल फरकही 3 वर नेला. तर मेक्सिकोचेही 6 गुण झाले. ब्राझील सर्बियामध्ये झालेल्या लढतीत 2-0नं सर्बियाचा पराभव करत ब्राझीलनं आपल्या गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. या विजयामुळे ब्राझील संघ अंतिम 16 मध्ये दाखल झाला आहे. स्वित्झर्लंड कोस्टारिका यांच्यातला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. आज इंग्लंड विरुद्ध बेल्जियम, पनामा विरुद्ध ट्युनिशिया, जपान विरुद्ध पोलंड आणि सेनेगल विरुद्ध कोलंबिया यांच्यात लढती होणार आहेत. आणि आता हवामान. मान्सूननं काल संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. विदर्भाच्या उत्तर सीमेवरील काही भागातच मान्सूनचं आगमन व्हायचं होतं, तिथे तो काल पोहोचला. 10 दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर गेले 3 दिवस रेंगाळतच पुढे सरकणाऱ्या मान्सूननं एकदम मोठी मजल मारत थेट काश्मीर गाठलं. पंजाब, हरियाणा, दिल्ली ही राज्य आणि पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान तसंच गुजरातचा काही भाग वगळता आता मान्सून देशाच्या इतर सर्व भागात दाखल झाला आहे. कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर कोकण आणि घाट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त होता. आजही कोकणात सर्वत्र आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातल्या उत्तरेतल्या काही भागात मान्सून पोहोचला आहे, तर पुढच्या 24 तासात दिल्लीत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच येत्या 2 दिवसात गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर होऊ नये यासाठी राजकीय पक्ष अडचणी निर्माण करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. भारतासह इतर सर्व देशांनी इराणकडून तेल आयात करणं थांबवावं, अन्यथा त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा इशारा. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. दुपारनंतर निकाल अपेक्षित. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी, मुख्यमंत्र्यांचं बँक अधिकाऱ्यांना आवाहन. पीक कर्ज वाटपात हयगय केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या 6 शाखांविरुद्ध गुन्हे दाखल. राज्यात पाव किलोपेक्षा जास्त किराणा मालाच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिल्याची पर्यावरण मंत्र्यांची घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 184 अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचा केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांचा निर्णय. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता जर्मनी बाद फेरीतच गारद, स्वीडनची मेक्सिकोवर, ब्राझीलची सर्बियावर मात. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर, आजही राज्यभर मुसळधार वृष्टीचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.